मित्रांनो, आज आपण ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ या पुस्तकाची शॉर्टमध्ये समरी बघणार आहोत. तर त्यामध्ये 6 पॉईंट्स आहेत. तर ते 6 पॉईंट आज आपण इथे डिस्कस करू. तर पहिला पॉईंट आहे, जसे आपले विचार आपली वास्तविकता घडवितात. म्हणजे सतत जसे विचार आपण करतो तसे आपले वर्तन होते आणि तसेच आपल्या जीवनाचे निर्णय होतात. म्हणजे जसं की नकारात्मक विचार केला तर आपले जीवन नकारात्मक होते आणि सकारात्मक विचार केला तर आपले जीवन सकारात्मक होते. यामध्ये दुसरा पॉईंट आहे, मेंदूचे वायरिंग बदलता येते. म्हणजे आपला मेंदू सतत बदलत असतो, त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. नवीन विचार व नवीन अनुभव घेतले की मेंदूत नवीन कनेक्शन तयार होतात. म्हणजे आपली जुनी विचार पद्धती तोडून नवीन सवय निर्माण करणे पूर्णपणे शक्य आहे. तिसरा पॉईंट आहे, मन आणि शरीराचा संबंध. आपण वारंवार एकच विचार केला तर शरीर त्याला सत्य मानून वागू लागते. उदाहरणार्थ, सतत भीतीचे विचार तर शरीर सतत ताणाच्या अवस्थेत राहते. म्हणून विचार बदलल्याशिवाय शरीराचे प्रतिसाद बदलत राहते असे नाही. तर चौथा आहे, भावना. म्हणजे भावना ही भूतकाळात बांधलेली ओळख. आपल्या जुन्या भावना ज्यामध्ये आपण अडकून राहिलो तर नवीन भविष्य घडू शकत नाही. आपल्या जुन्या आठवणी, अनुभव भावना तयार करतात. बदल घडवायचा असेल तर जुन्या भावनांना सोडून द्यावे लागते. पाचवा पॉईंट आहे, क्वांटम फिजिक्सचा दृष्टिकोन. म्हणजे लेखक सांगतो की आपण अनंत शक्यता असलेल्या विश्वासात जगतो. आपले विचार व विश्वास आपली रिॲलिटी निवडतात. जर आपण नवीन शक्यतेवर लक्ष केंद्रित केले तर नवीन जीवनशैली घडू शकते. आणि 6वा पॉईंट आहे, ध्यान आणि व्हिज्युअलायझेशन. ध्यानाद्वारे मन शांत केले की मेंदू नवीन पद्धतीने कार्य करतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनादर्शन करून आपण स्वतःला नवीन जीवनशैलीत घडवू शकतो. हे वारंवार रिपीट केल्याने मेंदू त्या प्रत्यक्ष वास्तवाला सत्य मानतो. तर मित्रांनो, हे 6 पॉईंट आपण ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युअरसेल्फ या बुक्समधून घेतलेले आहेत.